इयोब अध्याय 8। मग बिल्दद शूही म्हणाला, तू असल्या गोष्टी कोठवर बोलत राहशील? सोसाट्याच्या वाऱ्यासारखे तुझे तोंड कोठवर चालणार? देव निर्णय विपरीत करील काय? जो सर्वसमर्थ तो न्याय्यता विपरीत करील काय? तुझ्या मुलांनी त्याच्या विरुद्ध पाप केले, म्हणून त्याने त्यास त्यांच्या अपराधांचे फळ भोगाव्यास लाविले आहे. जर तू देवाचा धावा केला, सर्वसमर्थाची करुणा भाकिली, तू शुद्ध व सरळ असलास, तर खात्रीने तो तुझ्या हितास जागेल, तुझा निर्दोष निवास यथापूर्वक करील. तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. मागल्या पिढीच्या लोकास विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लाविला त्याकडे लक्ष दे. आपण तर कालचे, आपणाला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. ते तुला शिकविणार व सांगणार नाहीत काय? ते आपले हृदगत तुला कळविणार नाहीत काय? लव्हाळा चिखला वाचून वाढतो काय? लव्हाळा पाण्या वाचून उगवतो काय? तो हिरवा चार असून कापलाही नाही, तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो. देवास विसरून जाणाऱ्यांची गती अशीच आहे. भक्तिहीनाची आशा मावळते, त्याच्या आशेचा भंग होतो. ज्यावर त्याची भिस्त असते ते कोळ्याच्या जाळ्यासारखे ठरते. तो आपल्या घरावर टेकला असता ते टिकावयाचे नाही, त्याने ते घट्ट धरिले असता ते स्थिर राहावयाचे नाही. तो सूर्यप्रकाशात टवटवीत होतो, त्याच्या फांद्या बागभर पसरतात, त्याची मुळे खड्यांच्या राशींना वेष्टितात. तो खडकाळ जमिनीत शिरतो. त्याला त्या जागेतून उपटून नष्ट केले तर ती त्याची ओळख टाकून म्हणेल, मी तुला कधी पाहिले नाही. पहा, त्याच्या जीविताचा हाच काय तो आनंद. त्याच्या मागे असेच दुसरे जमिनीतून उगवतील. पहा, देव सात्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही, तो कुकर्म्याला हाताधरीत नाही. तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जय जयकार करविल. तुझे वैरी लज्जेने व्याप्त होतील, दुष्टांची राहुटी नाहीशी होईल.